जय शिवराय विद्यार्थी मित्रांनो. सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 19 फेब्रुवारी. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. बाळांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव जरी घेतलं ना, एक वेगळाच उत्साह येतो. येतो की नाही? खरं सांगा. एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कारण महाराजांचं आयुष्य जर तुम्ही इतिहास थोडासा बघितला ना, तर जे महाराजांनी घडवलंय, बघा ना, किती वर्ष झाली, शेकडो वर्ष झाली या गोष्टीला. पण आज देखील नाही, अजून हजारो वर्ष होऊ दे, तो इतिहास कुणीही पुसू शकणार नाही. बरं महाराजांनी केलं काय मग आणि कुणासाठी केलं आणि कसं केलं? इतिहास सांगत बसणार नाहीये मी. पण महाराजांनी आपली काय जबाबदारी आहे याची जाणीव पण आपल्याला करून दिलेली आहे. मी तुम्हाला सांगू का? आज 19 फेब्रुवारी आहे आणि 21 तारखेलाच आपली परीक्षा सुरू होते. मग असं असताना आपल्याला मोठ्या म्हणजे काय म्हणूया आपण, मोठ्या उत्साहात, मोठ्या आत्मविश्वासानं आपल्याला पेपरला सामोरे जायचं आहे. बरं आज करणार आहे काय मग? मी तुम्हाला सांगू का? माझी 11th स्टँडर्डच्या बऱ्याच मुलांच्या स्टेटसवर बघितलं मी. कोण सज्जनगड किल्ल्यावरती आहे, कोण सिंहगडला गेलंय, कोण अजिंक्यतारा किल्ल्यावरती आहे. आता मी जिथे राहतो ना साताऱ्यात, आमच्या इथून अतिशय जवळ किल्ला आहे. ओके. आणि मी आता रात्री बघतोय ना, म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही सकाळी बघताय, मी व्हिडिओ रात्रीच तयार करतोय ना. तर रात्री 12-1 वाजलेत. इतकी गर्दी आहे किल्ल्याकडे जाताना. एक वेगळाच उत्साह. तरुण मुलं आहेत सगळी. बघून फार आनंद होतोय. पण हे मी तुम्हाला सांगू का? ही जी आपली लढाई आहे ना, 21 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. याला पण आपण महाराजांप्रमाणेच म्हणजे महाराजांनी प्रत्येक युद्धाला जी युद्धनीती वापरली, ज्याप्रमाणे ते सामोरे गेले, तसं आपल्याला या परीक्षेला सामोरे जायचंय. ओके. म्हणजे काय करायचंय, की आता स्ट्रॅटेजी, आजचं प्लॅनिंग 19, 20 आणि 21 काही झालं तरी अजून ना थोडासा बाकीचा विषयाचा अभ्यास करू वाटतोय. मग आज दुपारपासून आपण इंग्लिश स्टार्ट केलं तरी चालेल. मग आज दुपार आहे, उद्याचा पूर्ण दिवस आहे आणि 21 तारखेला सकाळी इंग्लिशचा करा. पण सकाळपासून दुपारपर्यंत करायचं काय? तर मी तुम्हाला क्लिअरली सांगू का? हे बघा, तुम्हाला करायचं आहे तर मॅथ्स किंवा केमिस्ट्रीच करायचं आहे. हे ठरवायचं तुम्ही. तुम्ही ठरवायचं, तुम्ही प्लॅन करायचं. ओके, केमिस्ट्री करायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो डायग्राम, डेफिनेशन, डिस्टिंग्विश आणि डेरिव्हेशन्स आणि लॉज. बघा यात तुम्ही कुठं कमी पडताय. आता रिएक्शन्स न्यूमेरिकल मी घेत नाहीये बरं का. मी तुम्हाला सांगू का डायग्राम म्हणलं की इलेक्ट्रोकेमिस्ट्री एकदा वर बघून घ्या. पण डेफिनेशन म्हणलं की अगदी एन्थाल्पीच्या डेफिनेशन्स एन्थाल्पी त्याच राहतात मागं बरं का. गोंधळात टाकणाऱ्या डेफिनेशन्स आहेत. मग असा काय पार्ट्स असेल तर करू शकता तुम्ही अगोदर. बरं त्याच्यानंतर डिस्टिंग्विशचे प्रश्न आहेत, डेरिव्हेशन आहेत, लॉज आहेत. जमेल तेवढं करा. ओके, तणाव घेऊ नका. बरं जर मॅथ्स करणार असेल तर काय करणार? ऑब्व्हियसली मॅथ्स म्हणले की थेरमची एकदा रिव्हिजन येणार आहे. बरं थेरमची रिव्हिजन केली तर काय करू शकता तुम्ही? वेक्टर लाईन प्लेन 22 मार्काला आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन 10 मार्काला आहे. त्यातलं काहीतरी करा रिवाइज. पण मन शांत ठेवा बरं का. हे 3-4 दिवसात मन शांत ठेवा. ओके, तुमचा नंबर कुठे आलाय? रिसीट तुम्ही घेतले का? हॉल तिकीट तुम्हाला मिळालं का व्यवस्थित? काही नाव वगैरे चुकलंय का? मग पॅनिक झाला असेल तर कॉलेजमध्ये जे असतात ना स्टाफ, क्लेरिकल डिपार्टमेंट तिथं चौकशी करा. काही तसा प्रॉब्लेम होत नाहीये बरं का. काही प्रॉब्लेम होत नाहीये. काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाहीये. पण तुमचं सेंटर तुमच्या कॉलेजमध्ये नसेल, ओके, तर तुमच्या घरापासून किती दूरवर आहे, वेळेत पोहोचा. सगळ्या गोष्टी बरोबर घेऊन जावा. पण हे तुम्हाला आम्ही 21 तारखेला सांगूच. 20 तारखेला म्हणूया आपण. ठीक आहे. प्रत्येक YouTube चॅनलवर त्याच्यावरची रिलेटेड व्हिडिओ येणारच आहे बरं का. बरं, आता महत्त्वाचं काय? महत्त्वाचं काय? नीट सांगतो मी लक्ष द्या. कदाचित मग 20 तारखेला मी कुठला व्हिडिओ अपलोड नाही करणार. तुम्हाला इंग्लिश करायचं असणार आहे 100%. पण 21 तारखेला ओके, तुमचा पेपर सुटतो किती वाजता? ओके, 2 वाजता. मग मी काय म्हणतोय 4 वाजल्यापासून चला आपलं एक मिशन सुरू. कुणाविरुद्ध? कुणाविरुद्ध असं म्हणायला नको. फिजिक्सचा अभ्यास करायचा. मग फिजिक्सच्या विरुद्ध म्हणायचं नाहीये आपल्याला. ठीक आहे. फिजिक्सचाच अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग 21 तारखेला मात्र 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता, 7, 8, 9, 10, 11 वाजेपर्यंत 1, 2, 3, 4, 5, 6, 8-10, 10-10 लेक्चर्स मी प्रोव्हाईड करणार आहे बरं का. ओके. आणि एक परफेक्ट स्ट्रॅटेजी असणार आहे ती. परफेक्ट स्ट्रॅटेजी असणार आहे. ओके. मग 21 नाही, 22, 23, 24, 25, 26 मी ना 3 वर्ष 4 वर्षापासून व्हिडिओ अपलोड करतोय बरं का. मी तुम्हाला सांगतो नीट लक्ष द्या बरं का. माझं YouTube चॅनलचा ग्राफ कसा असतो तुम्हाला मी सांगतो बरं का. बघा, इकडं व्ह्यूज आहेत बरं का आणि इकडं ते टाईम. तर ग्राफ हा असा असतो. असा आणि एकदम हा असा ग्राफ असतो. हे आठवडा जो आहे ना
तो एक्झाम एक्झाम पिरियड असतो लक्षात घ्या आणि खरोखर त्यावेळेस नाही लाखो मुलांना फायदा होतो. होतो. आणि या वर्षीचा पण ग्राफ थोडासा ऑलरेडी वरती आहे बरं का आणि मला तो अजून वरती न्यायचा आहे. त्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत मला आणि मला तुमची साथ पण हवी आहे. मी देतोय ओके. आता काही जण म्हणतील सगळं व्ह्यूजसाठी चाललंय. हो, व्ह्यूजसाठीच चाललंय. व्ह्यूज आले याचा अर्थ मुलं बघणार आहेत. ओके. मुलं बघणार आहेत म्हणजे त्यांचा अभ्यास होणार आहे. का बघणार आहेत ते? कारण त्यांना ते समजतंय. त्यांना कोणाचा तरी आधार मिळतोय. मग माझं काम तेच आहे. ओके. मग त्या निमित्तानं मला व्ह्यूज मिळतील, तर व्ह्यूज मिळतील. समजून घ्या बरं का. मुद्दा काय आहे? बोलणारे भरपूर असतात. आपल्याला आपलं काम करायचं आहे. मग ह्या दरम्यान मी जे व्हिडिओ अपलोड करतोय ना, ऑब्व्हियसली त्यात ना परफेक्ट टीचिंग पण असणार आहे. ओके. त्या तासाची स्ट्रॅटेजी असणार आहे, की ह्या 1 तासात एवढं आपल्याला संपवायचं आहे. तेवढंच तुम्हाला प्रोव्हाईड केलं जाणार आहे. मग एखादा लॉ असेल, त्याच्यावर बेस्ड न्यूमेरिकल असतील, एखादं डेरिव्हेशन असेल. आय-एम-पी सगळं होणार आहे. आय-एम-पी सगळं होणार आहे. आणि मी तुम्हाला सांगू का? फिजिक्स झाल्यानंतर केमिस्ट्रीला सुद्धा मी तुम्हाला हेल्प करणार आहे आणि मॅथ्सला सुद्धा. तर तुम्ही काळजी न करता आता इंग्लिशचा अभ्यास करा आणि आज मी तुम्हाला सांगितलं तुमचं तुम्ही सॉरी केमिस्ट्री आणि मॅथ्स जमेल थोडं दुपारपर्यंत करा. दुपारी जेवल्यानंतर थोडीशी रेस्ट घेतल्यानंतर इंग्लिश ठीक आहे मग? ऑल द बेस्ट.